नमस्कार सर्वांना. जय जिजाऊ जय शिवराय. आपण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबी आणि NISM यांच्या अभ्यासक्रमाची एक वेब सिरीज सुरू केलेली आहे. पाठीमागचं सेशन आपलं एक झालेलं आहे, सेशन नंबर 2 आहे. या सेशन मध्ये आपण अंडरस्टँडिंग ऑफ इंडेक्स इंडेक्स नक्की कशा पद्धतीने काम करतो. निफ्टी असेल, निफ्टी 50 असेल किंवा बँक निफ्टी असेल, सेन्सेक्स असेल, ते कशा पद्धतीने बनलेलं आहे, त्याच्या पाठीमागचं स्ट्रक्चर कसं असतं, या संदर्भात आपण बेसिक गोष्टी आजच्या आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचे आहेत, कारण एक जरी कन्सेप्ट मिस झाला तर स्टॉक मार्केट मधील रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत त्या आपण या सिरीज मध्ये पाहणार आहोत, त्याही अगदी मोफत. सो तुमचा जास्त वेळ न घेता, तुम्हाला रोज नवनवीन अपडेटचे व्हिडिओ पाहिजे असतील आणि ही सिरीज संपूर्ण फ्री ऑफ कॉस्ट बघायची असेल तर माझी आपल्याला विनंती आहे की या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते कमेंट मध्ये विचारायला अजिबात लाजू नका. अंडरस्टँडिंग ऑफ इंडेक्स मध्ये आपल्याला पहिली कन्सेप्ट बघायची आहे की जो काय सिलेबस मध्ये आपल्याला दिलेला आहे की इंडेक्स म्हणजे काय आणि त्याचे महत्व काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. डिफरंट टाइप्स ऑफ स्टॉक मार्केट इन इंडायसेस. स्टॉक मार्केटमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्स आहेत किंवा इंडायसेस आहेत ते काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यांचं जे इंडेक्स आहे ते मॅनेज कोण करतं, मेंटेनन्स त्याचा कोण बघतं, रिव्ह्यू कोण करतं, ऑब्झर्वेशन कोण करतं, ते आपल्याला या सेशन मध्ये शिकायला मिळेल. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ इंडेक्स काय आहेत, कशा पद्धतीने इंडेक्स काम करतो, हे आपल्याला या दोन्ही गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडेक्स का आणि कशासाठी निर्माण केला, या गोष्टीही आपल्याला जर थोडक्यात बघायच्या झाल्या तर आपण बघू शकतो. अन इंडेक्स इज अ स्टॅटिस्टिकल इंडिकेटर. एक सांख्यिकीय माहिती दर्शवणारा एखादा घटक किंवा एका सांख्यिकीय माहिती प्रेझेंट करणारा एखादा संख्यांची बेरीज, त्याला आपण इंडिकेटर म्हणतो. ते काय करतं, मेजर चेंजेस इन इकॉनॉमी इन जनरल ऑर स्पेसिफिक एरियात. एखादा पर्टिक्युलर एरियामध्ये सांख्यिकीय माहितीचा आधार घेऊन त्याच्यामध्ये वाढ झाल्या, घट झाल्या किंवा काय त्याची सिच्युएशन आहे, हे सांख्यिकीय माहितीच्या द्वारे जे काही प्रेझेंट केलं जातं त्याला इंडेक्स म्हटलं जातं. इन केस ऑफ फायनान्शियल मार्केट अँड इंडायसेस इज अ पोर्टफोलिओ ऑफ सिक्युरिटीज. म्हणजे थोडक्यात हे एक बास्केट आहे असं समजा. हे असं एक बास्केट आहे असं समजा. माझं काय हँड रायटिंग एवढं छान नाही किंवा ड्रॉइंग एवढं छान नाही, पण याच्यामध्ये ज्या काही वस्तू आपण ठेवल आणि त्याचं जे काही कॅल्क्युलेशन येईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इंडायसेस म्हणजे थोडक्यात सांगतो. तुमचं 10वीचं मार्क लिस्ट आहे, तुम्हाला 6 वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळी मार्क मिळाले, पण लोक तुम्हाला काय विचारतात, 10वीला किती टक्के पडले रे तुला. मग हे पर्सेंटेज समजा 78% असतील, तर तुम्हाला 6च्या 6 विषयामध्ये 78 पडलेत का, तर काही मध्ये 10 पडले असतील, काही मध्ये 20 पडले असतील, काही मध्ये 30 पडले असतील, काही मध्ये 90 पडले असतील, काय असेल ते XYZ. या ओव्हरऑल तुमच्या सब्जेक्टची टोटल डिवायडेड बाय जेवढे काही तुमचे सब्जेक्ट असतील ते केल्यानंतर जे काही तुमचं आन्सर येतं ते तुमचे पर्सेंटेज असतं. तसं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकच्या बाबतीत जर आपण विचार केला तर समजा NSE आणि BSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, असे 2 स्टॉक एक्सचेंजेस महत्वाचे आहेत. आता NSE मध्ये टॉप 50 कंपन्यांचं ऍव्हरेज जे असेल त्याला निफ्टी 50 असं म्हणतो आपण. BSE मध्ये टॉप 30च्या ज्या कंपन्या आहेत त्यांचं जे काय ऍव्हरेज असेल त्याला आपण सेन्सेक्स असं म्हणतो. म्हणजे काय, की ज्या काय टॉपच्या 50 कंपन्या आहेत त्यांचं मी ऍव्हरेज मोजत बसायचं का, कुठला स्टॉक कितीने वाढला, कितीने घटला. समजा तुम्हाला एखादा पर्सेंटेज विचारतो, तुम्हाला 10वीला किती पडलेत, 12वीला किती पडलेत, तो पर्सेंटेज विचारतो, त्याच्यावरून तुमच्या बुद्धिमत्तेचा तो अंदाज लावतो की याला, हा याची बुद्धिमत्ता 77% म्हणजे ओके, 50% म्हणजे मीडियम आहे, 30-40% फेल आहे म्हटल्यानंतर काय गॉन केस आहे. म्हणजे आपण सीतावरून भाताची परीक्षा ज्या पद्धतीने घेतो त्याच पद्धतीने इंडायसेस जे असतात ते काय असतात, एक स्टॉकचं बास्केट असतं.
याच्यामध्ये सगळ्या कंपन्यांचे स्टॉक्स असतात, त्याच्या प्राइस लिहिलेले असतात आणि त्या प्राइसचं जे काही ऍव्हरेज असतं त्याला इंडेक्स असं पण म्हणतो. इथं पण सगळ्यांना क्लिअर असेल तर कमेंटमध्ये मला एक टाईप करा, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. म्हणजे इंडेक्स म्हणजे थोडक्यात इथं काय दिलेलं आहे या पॅरेग्राफचा अर्थ, की जेवढे स्टॉक एक्सचेंज वरती किंवा ज्या पर्टिक्युलर गोष्टीचा इंडेक्स बनवलाय, बँकिंग सेक्टरसाठी आपल्याला बँक निफ्टी बनवलाय. मग त्याच्यामध्ये संपूर्ण फायनान्शियल क्षेत्रामध्ये ज्या केवढ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा ऍव्हरेज म्हणजे बँक निफ्टी. पर्टिक्युलर सेक्टर असेल, मग फार्मा सेक्टर असेल, आयटी सेक्टरचे प्रत्येक इंडायसेस वेगवेगळे आहेत. म्हणजे सेक्टरची माहिती घ्यायची असेल तर सेक्टर मधल्या स्टॉकची डिटेल्स आपल्याला न बघता तो इंडेक्स बघितला तर तो सेक्टर काय परफॉर्म करतोय आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून येतं. ओके, या पद्धतीनं हे आपल्याला इंडेक्स म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेता येतं. हे जे काही इंडेक्स आहेत हे तयार करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे, कशासाठी तयार केले जातात ते पण आपण एकदा थोडक्यात इथं बघूया. अ स्टॉक इंडेक्स इज अ इंडिकेटर परफॉर्मन्स ऑफ द ओव्हरऑल मार्केट ऑर अ पर्टिक्युलर सेक्टर. एखाद्या सेक्टरचा, एखाद्या मार्केटचा, एखाद्या इंडस्ट्रीचा, एखाद्या देशाचा जर आपल्याला ओव्हरऑल स्टॅटिस्टिकल परफॉर्मन्स कसा आहे हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला इंडिकेटर किंवा इंडायसेस तयार करणं गरजेचं असतं. जर समजा निफ्टी फिफ्टी मध्ये 50 कंपन्या आहेत, त्या 50 कंपन्यामध्ये एका काही स्टॉक वर गेलेले असतात, काही स्टॉक खाली गेलेले असतात, काही आहे त्या ठिकाणी असतात. मग ह्या तिन्हींचं ऍव्हरेज काढून वर गेलेले किती, खाली गेलेले किती, साईडवे राहिलेले किती याचं कॅल्क्युलेशन करून सेन्सेक्स किंवा निफ्टी आपल्याला त्याची प्राइस डिफाईन करते. त्यावरून आपण समजतो की पॉझिटिव्ह आहे मार्केट की निगेटिव्ह मार्केट आहे की साईडवे मार्केट आहे. यावरून आपल्याला अंदाज बांधता येतो की ना की आपल्याला 50 किंवा जे काही सेन्सेक्स वरती ज्या 5-5.5 हजार कंपन्या आहेत, एनएससी वरती 2-2.5 हजार कंपन्या आहेत, त्या सगळ्यांचा ओव्हरऑल परफॉर्मन्स चेक करायचा असेल तर आपण सेन्सेक्सची व्हॅल्यू किंवा निफ्टीची व्हॅल्यू घेऊन ते चेक करू शकतो. इट इज सर्व्स ऍज बेंचमार्क फॉर पोर्टफोलिओ परफॉर्मन्स. तुमचा पोर्टफोलिओ प्लस मध्ये, तुम्ही सगळ्या स्टॉक मध्ये प्लस मायनस बघत नाही, तुमचा पोर्टफोलिओ जर प्लस मध्ये असेल तर तुम्ही म्हणू शकता मार्केटमध्ये चांगली ग्रोथ आहे किंवा माझा पोर्टफोलिओ चांगला आहे. त्याच्यामध्ये काही स्टॉक प्लस मध्ये असतात, काही स्टॉक मायनस मध्ये असतात. ओव्हरऑल तुम्ही तुमचा जे काही पोर्टफोलिओचा परफॉर्मन्स आहे ते तुम्ही किती प्लस मध्ये आहात किंवा किती मायनस मध्ये, ही जी तुमच्या फ्रंटला जी काही फिगर येते प्लस मध्ये असो किंवा मायनस मध्ये असो, त्यावरून तुम्ही तुमचा पोर्टफोलिओचा ओव्हरऑल अंदाज बांधू शकता. मॅनेज पोर्टफोलिओज बिलॉंगिंग आयदर इंडिव्हिज्युअल म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड बाय केले असतील तर वेगवेगळे म्युच्युअल फंड्स असतात. मग काही ईटीएफ असतील किंवा काही इंडेक्स फंड असतील किंवा काही गोल्ड मध्ये असतील किंवा एक्स वाय झेड असतील, ब्लू चिप असतील, मिड कॅप असतील, स्मॉल कॅप असतील, जे जे तुम्ही बाय करून ठेवले त्याचा जो काही परफॉर्मन्स असेल तो तुम्हाला इंडायसेसच्या माध्यमातून क्लिअर आउट करता येतो. स्टॉक इंडेक्स ऍज मेजर्स फॉर इव्हॅल्युएशन फॉर देअर परफॉर्मन्स. त्या स्टॉकचं जे काही परफॉर्मन्स आहे ते तुम्ही इंडेक्सच्या माध्यमातून चेक करू शकता. इट इज युज्ड ऍज अन अंडरलाईंग फॉर फायनान्शियल ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह व्हेरियस प्रोडक्ट्स OTC over the counter and exchange traded market as based on indices and underlying asset. जी काही अंडरलाईंग असेट आहे, मग ती तुमची निफ्टी असू द्या किंवा बँक निफ्टी असू द्या किंवा सेन्सेक्स असू द्या, मिड कॅप निफ्टी असू द्या किंवा काय, त्याच्यावरती मी डायरेक्टली ट्रेडिंग नाही करू शकत. त्याच्या डेरिव्हेटिव्ह वर, त्याच्या फ्युचर्स वरती, त्याच्या ऑप्शन्स वरती तुम्ही बेट लावता किंवा ट्रेडिंग करत असता, ते वर जाईल किंवा खाली जाईल या बेसिसवर. ओके, या गोष्टी क्लिअर झाल्या. त्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. या गोष्टी क्लिअर झाल्या की आपण पुढे जाऊया, काय कन्सेप्ट आहे त्या स्टेप बाय स्टेप बघूया. ओके, चला. आता टाइप्स ऑफ स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटचे जे काही प्रकार आहेत, इंडायसेसचे जे काही स्टॉक मार्केट मधले प्रकार आहेत ते आपल्याला आता स्टेप बाय स्टेप बघायचे. पहिला जो प्रकार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, निफ्टी फिफ्टीला फादर ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हटलं जातं किंवा फेस ऑफ इंडियन इकॉनॉमी म्हटलं जातं. जे काही फॉरेनरचे जे काही इन्व्हेस्टर्स आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनी भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी हे कशाच्या आधारे बघतात, निफ्टी फिफ्टीचा परफॉर्मन्स काय आहे.
अप ट्रेंड असेल डाऊन ट्रेंड असेल ते त्या अकॉर्डिंग त्यांचे डिसिजन घेत असतात. त्यामुळं एखाद्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर जसं आपण त्याची पर्सेंटेज बघतो तसं आपल्या इंडियन इकॉनॉमीला जर प्रेझेंट करायचं असेल तर निफ्टी फिफ्टीचा परफॉर्मन्स किंवा सेन्सेक्सचा बीएससीचा परफॉर्मन्स चेक केला जातो. त्या आधारे इन्व्हेस्टमेंट करायची का नाही या आधारे निर्णय घेतले जातात. आता पुढचं आहे इंडायसेसचे जे काही टाइप्स आहेत किंवा प्रकार आहेत त्यामध्ये पहिला आहे मार्केट कॅपिटलायझेशन मेथड. मार्केट कॅपिटलायझेशन वेटेज मेथड काय आहे तर ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया. इथं आता आपल्याला दिलंय की इन दिस मेथड ऑफ कॅल्क्युलेशन इच स्टॉक इज गिव्हन अ वेट अकॉर्डिंग टू इट्स मार्केट कॅपिटलायझेशन. मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय थोडक्यात मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा एक एक्स वाय झेड नावाची कंपनी आहे, ए नावाची कंपनी आहे असं समजूया आपण. ओके, त्या ए नावाच्या कंपनीमध्ये त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे? फॉर एक्झाम्पल 1,00,000 रुपये त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन. अक्षराचा विषय सोडून द्या, कन्सेप्ट समजून घ्या. 1,00,000चं त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. 10,000 रुपये चे शेअर्स आहेत आणि एक शेअर हा 10 रुपये आहे. असे त्या कंपनीचे 10,000 शेअर्स आहेत. 10,000 शेअर्स गुणिले 10 रुपयाला एक शेअर्स या पद्धतीनं त्या कंपनीचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते 1,00,000 आहे. मग असं त्या स्टॉक मध्ये किंवा त्या इंडेक्स मध्ये किती स्टॉक आहेत त्या सगळ्यांच्या मार्केट कॅपिटलायझेशनची टोटल म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन मेथड म्हटलं जातं. पण इथं काय एक शब्द आहे वेटेज्ड. इथं काय शब्द आहे वेटेज्ड. आता इथं एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे की याची मार्केट व्हॅल्यू काय आहे ते पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, मार्केट कॅपिटलायझेशन 1,00,000 झालं पण याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक फेस व्हॅल्यू आणि दुसरं प्रीमियम. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. म्हणजे थोडक्यात काय ते मी इथं लिहितो म्हणजे आपल्याला त्या गोष्टी क्लिअर आउट करता येतील. मला जर एखाद्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू काढायची असेल तर मी काय करेन त्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू काय आहे प्लस त्या कंपनीचा प्रीमियम किती आहे ते बघेन. त्यावेळेस मला मार्केट व्हॅल्यू मिळून जाईल. फॉर एक्झाम्पल शेअर व्हॅल्यू जर मला काढायची असेल शेअर व्हॅल्यू मल्टिपल दॅन नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू मार्केट कॅप. म्हणजे थोडक्यात जर इथं आपल्याला बघायचं झालं तर मी इथं घालवतोय हे पहिल्यांदा याचा स्क्रीनशॉट घ्या. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ओके, मी एक काम करतो इथे एक नवीन स्लाइड ऍड करतो. रुको जरा सबर कर. म्हणजे आपल्याला इथं पर्टिक्युलर लिहिता येईल सगळ्या गोष्टी. पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे ए लिमिटेड नावाची कंपनी आपली ए कंपनी आहे. ओके, त्या कंपनीचं कॅपिटल किती आहे 1,00,000 रुपये. 10,000 शेअर्स आहेत. क्वांटिटी 10,000 आहे. 10 रुपयाला एक शेअर्स आहे. या पद्धतीने आपण तो विषय केला. आता आपल्याला त्या कंपनीची मार्केट कॅपिटलायझेशन बघितलं आपण 1,00,000 आहे ते. आता दुसरी गोष्ट आपल्याला काय बघायची आहे की मार्केट व्हॅल्यू काय एखाद्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू काय आहे ते आपण आता बघूया. मार्केट व्हॅल्यू कशी काढली जाते तर त्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू त्या कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे प्लस प्रीमियम किती आहे त्याच्यावरून आपण त्याची मार्केट व्हॅल्यू काढतो. मग इथं दुसरी गोष्ट आपल्याला इथं लक्षात घ्यायची आहे. कोणता कलर घेऊ पिंक घेऊ. शेअर व्हॅल्यू मल्टिपल द्यान
नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू मार्केट कॅपिटलायझेशन. ओके. मग आता इथं शेअरची व्हॅल्यू किती आहे? मार्केटची शेअर व्हॅल्यू इथं मी इथं दिलंय, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. आता फॉर एक्झाम्पल ही ए नावाची जी काही कंपनी आहे ही 2000 साली स्थापन झाल्या, त्यावेळेस त्याची फेस व्हॅल्यू जी होती ती 10 रुपये आहे. आज 10 रुपये आहे, आज 2024 आहे. त्या कंपनीची प्राइस वाढून 20 रुपये झाल्या. म्हणजे 10 रुपये फेस व्हॅल्यू 10 रुपये, लक्षात घ्या, मूळ किंमत 10 रुपये, आणि 2024 ला त्याची प्रीमियम म्हणजे एक्स्ट्रा किती वाढले त्या फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त? 10 रुपये. ओके. म्हणजे काय लक्षात आलं? मला जर सध्याची व्हॅल्यू काढायची असेल, मार्केट व्हॅल्यू, तर काय करेन मी? फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. आता सध्याची किंमत वजा फेस व्हॅल्यू इज इक्वल टू प्रीमियम. गोष्टी किचकट आहेत पण समजून घ्या. मला मार्केट व्हॅल्यू काढायची असेल तर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू पेक्षा किती पट किंवा किती सध्याची करंट मार्केट प्राइस आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता समजा 20 रुपये सध्याची मार्केट प्राइस आहे, म्हणजे काय झालं? 10 रुपये फेस व्हॅल्यू आणि 10 रुपये 2000 ते 2024 या 24 वर्षामध्ये त्या शेअरची वाढलेली किंमत, म्हणजे 10 रुपये. तो काय झाला आपला? प्रीमियम. म्हणजे फेस व्हॅल्यू 10 रुपये, प्रीमियम 10 रुपये. मग जर मला मार्केट कॅपिटल काढायचं असेल सध्याचं त्या कंपनीचं, पहिलं किती होतं? 1 लाख. आता किती आहे ते जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम, म्हणजे फेस व्हॅल्यू पेक्षा त्या शेअरची सध्या मार्केटची किंमत किती जास्त आहे तो त्याचा प्रीमियम होतो. 20 गुणिले नंबर ऑफ शेअर्स. शेअर्स काय वाढलेत का? शेअर्स 10,000 आहेत. 20 गुणिले 10,000 इज इक्वल टू 2 लाख. हेच या सध्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे. मग पुढे याच्या एक गोष्ट येऊन राहते, की जेवढं त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे तेवढं त्याला वेटेज दिलं जाईल. वेटेज म्हणजे काय? तर महत्व दिलं जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण 10 कंपनीचा मिळून एक वेगळा इंडेक्स तयार करतोय असं समजा. मग याच्यामध्ये ए कंपनीची प्राइस आहे 2 लाख, बी कंपनीची प्राइस आहे 1 लाख, सी कंपनीची प्राइस आहे 50,000, डी कंपनीची प्राइस आहे 25,000, ई कंपनीची प्राइस आहे काय असेल ते समजून चला 12,000. मग इथं मार्केट कॅपिटलायझेशन वेटेज इंडेक्स म्हणजे काय? या कंपनींना जर आपण समान वेटेज दिलं, की पहिल्या कंपनीला 10, दुसऱ्या कंपनीला 10, तिसऱ्या कंपनीला 10, म्हणजे ह्या सगळ्यांना समान वेटेज दिलं तर सगळ्यात जास्त मार्केट कॅपिटलायझेशन किंवा स्टॉकची प्राइस किंवा स्टॉक या कंपनीचा आहे. मग ह्या 2 लाखामध्ये जर काही 10% जरी फरक पडला तर या कॅपिटलच्या या कंपनीच्या तुलनेत येते. म्हणून काय केलं जातं? ज्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त आहे त्याला जास्त वेटेज दिलं जातं, त्याला जास्त वेटेज दिलं जातं. त्यापेक्षा कमी याला, त्यापेक्षा कमी याला, त्यापेक्षा कमी याला, त्याच्यापेक्षा कमी याला, त्याच्यापेक्षा कमी याला. म्हणजे सगळ्यात आता कसं आहे लक्षात घ्या, निफ्टीवरती सगळ्यात जास्त वेटेज कुणाचं आहे? बँकिंग सेक्टरचं. त्यानंतर कुठलं येतं? आयटी सेक्टर येतो. त्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर येतो. का? निफ्टीला जर 1 रुपयाला हलवायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज हे बँकिंग सेक्टरचं असतं. त्या खालोखाल वेगवेगळे सेक्टर्स असतात हे आपण बघितलेलं आहे. ओके. त्यामुळं मार्केट कॅपिटलायझेशन वेटेज इंडेक्स म्हणजे काय? त्या स्टॉक मध्ये सगळ्यात जास्त वेटेज कोणत्या कंपनीचं असेल, जर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन सगळ्यात जास्त असेल त्याला सगळ्यात जास्त वेटेज दिलेलं असतं. ठीक आहे. पुढे बघूया आपण.
एक मिनिट. फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन मेथड किंवा इंडेक्स. आता हा काय आहे ते एकदा समजून घेऊया. आपली निफ्टी 50 असेल किंवा सेन्सेक्स असेल, हे फ्री फ्लोट कॅपिटल मार्केट कॅपिटलायझेशन मेथड वरनं चालते. मगाशी आपण एक एक्झाम्पल बघितलं. तुम्ही म्हणाल हे शिकून काय उपयोग आहे. मी पहिल्यापासून सांगतो, मुळावर काम करा, फळावर काम करू नका. फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल मेथड म्हणजे काय, पहिल्यांदा आपण बघितलं की सॉरी 10,000 रुपये त्या कंपनीचे एकूण शेअर्स आहेत एचे. पण त्यातले प्रत्यक्षात मार्केटमध्ये किती ट्रेड करतात, किती विक्रीसाठी अवेलेबल आहेत. फॉर एक्झाम्पल 5,000. 10,000 मधले 50% फक्त विक्रीसाठी अवेलेबल आहेत, बाकीचे 5,000 तसे अजून विक्रीसाठी काढलेले नाहीयेत. तर मग फ्री फ्लोट कॅपिटल मेथड म्हणजे काय, जेवढे तुमचे विक्रीसाठी अवेलेबल आहेत इंटू करंट मार्केट प्राइस त्या शेअरची, जे काही उत्तर येईल त्याला फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन मेथड असं म्हटलं जातं. मगाशी आपण काय केलं, 10,000 गुणिले 20, 2,00,000, परत अशा वेगवेगळ्या कंपन्यांचं ऍव्हरेज घेतलं आणि त्या ऍव्हरेज घेऊन आपण काय केला, इंडेक्स डिफाईन केला. पण इथं फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन मेथडची थीम काय आहे, की तुम्ही तुमच्या जवळ असणारे सगळे स्टॉक नाही घेऊन येऊ शकत मार्केट कॅपिटलायझेशन दाखवायला. तुम्ही आता तुमचं मार्केटमध्ये लाईव्ह किती ट्रेडिंगसाठी अवेलेबल आहेत तेवढे स्टॉक गुणिले तुमच्या स्टॉकची करंट मार्केट प्राइस, जे काही उत्तर येईल ती तुमचं मार्केट कॅपिटलायझेशन असेल. पण त्या मार्केट कॅपिटलायझेशनला फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन मेथड असं म्हटलं जातं. सेन्सेक्स, निफ्टी आणि एसएक्स 40 हे जे काही इंडायसेस आहेत हे फ्री फ्लोट मार्केट मेथडनं बनवलेले असतात. आपल्याला कशापासून बनले या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला स्ट्रॅटेजी द्या, या गोष्टीची काय गरज आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी मिळतील, फक्त स्टेप बाय स्टेप तुम्हाला त्या शिकणं गरजेचं आहे. एकदम मी फळावरती काम नाही करत, मी मुळावरती काम करतो. या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. ओके. व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण तुमच्या लाईक सबस्क्राईब मुळे मला मोटिवेशन मिळत असतं. त्यानंतर प्राइस वेटेज इंडेक्स म्हणजे काय, एखाद्या स्टॉकच्या पर्टिक्युलर किमतीवरती, म्हणजे ज्या स्टॉकची प्राइस जास्त असेल तर त्याला जास्त वेटेज दिलं जाईल. त्याला प्राइस वेटेज इंडेक्स म्हटलं जातं. जास्त काय याच्यामध्ये आपण डीपली जाणार नाही, फक्त ओव्हरऑल तुम्हाला त्याची तोंड ओळख असावी म्हणून या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आता काय, समजा इथे 1995 ला एझेड कंपनीचे स्टॉकची प्राइस 150 रुपये होती, त्यानंतर 300 रुपये होती, 450 होती, 100 होती, 250 होती. त्या पद्धतीने आता इथं वेटेज कसं दिलं जाईल, ज्या कंपनीची स्टॉक प्राइस जास्त असेल, पहिल्यांदा स्टॉक प्राइस जास्त कशाची होती, सीएक्स ची होती, त्यामुळे त्याला जास्त वेटेज होतं. पण आता कसं केलं जाईल, प्राइस इंडेक्स वेटेज मध्ये या सीएक्स ची प्राइस किती झाल्या, 600 झाल्या 450 वरून, पण एझेड ची 750 झाल्या, तर एझेड ला जास्त वेटेज दिलं जाईल. म्हणजे आज बेस प्राइसला जर आपण एखाद्या किमतीचा विचार केला 1995 ला, तर त्यावेळेस त्या कंपनीचं वेटेज कमी होतं, पण आज जर त्याची प्राइस वाढली असेल तर त्याचं वेटेज वाढेल. आणि ज्याचं वेटेज कमी झालंय, आता फॉर एक्झाम्पल इथं त्याची प्राइस किती होती, 300, इथं किती झाल्या 450, 450 ची किती झाल्या 600, 100 ची किती झाल्या 350, 250 ची किती झाल्या 500. त्या अकॉर्डिंग त्यांना वेटेज दिलं जातं. या गोष्टी लक्षात राहू द्या. इक्वल वेटेज इंडेक्स म्हणजे काय, प्रत्येक कंपनीला समान वेटेज दिलं जाईल. मग त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन किती असू द्या, फ्री फ्लोट किती असू द्या, प्राइस किती असू द्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. प्रत्येक कंपनीला समान वेटेज, त्याला इक्वल वेटेज इंडेक्स म्हटलं जातं. दुसरं आहे, म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला इंडेक्सचे जे काही प्रकार आहेत ते डेफिनेटली समजले असतील. काही शंका असेल तर कमेंटमध्ये तुम्ही डेफिनेटली विचारू शकता. ओके. आता
हा सगळ्यात महत्वाचा भाग येतो इथं. एखाद्या स्टॉक मध्ये आपण एंट्री घेतो, बाय करत असेल किंवा सेल करत असेल, तर तो पर्टिक्युलर किमतीला बाय केला जातो किंवा सेल केला जातो. त्याही गोष्टी आपल्याला इथं बघायच्या आहेत. कसं काय आहे ते आपण डेफिनेटली स्टेप बाय स्टेप बघूया. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालंय? हॅलो, इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालंय? ठीक आहे. मी तर दुसरी स्लाइड घेतो, म्हणजे इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल. हे बघा, आपण ज्यावेळेस एखादा स्टॉकचं कंडिशन ओपन करतो किंवा पोर्टल ओपन करतो, त्यावेळेस तुम्हाला एका लेफ्ट साईडला बीड क्वांटिटी आणि आस्क क्वांटिटी असा ऑप्शन येतो. इथं तुम्हाला किती क्वांटिटी बाय करायची आहे, सध्या मार्केट मधला रेट काय आहे, हे तुम्हाला म्हणजे मार्केट डेप्थ येतं, मार्केट डेप्थ बरोबर. त्यातून आपल्याला इम्पॅक्ट कॉस्ट काढायचे आहे, की मी एखादा ट्रेड बाय करत असताना तो मला कसा पडेल. कारण आपण मार्केट प्राइसला बाय केल्यानंतर आपली सिच्युएशन काय होते समजून चला. मला 1,000 स्टॉक, म्हणजे इथं 1,000 क्वांटिटी आहे, इथं 2,000 क्वांटिटी आहे, इथं 3,000 क्वांटिटी आहे, आणि मला बाय करायचे. इथं सेलिंग साठी किती आहेत? 1,000 आहेत, 1,500 आहेत, 1,000 आहेत. आता इथं गोष्ट लक्षात घ्या, टू बाय मला 1,500 शेअर्स बाय करायचे. मला 1,500 शेअर्स बाय करायचे आहेत. पण मला इथं काय होतंय लक्षात द्या, इथं त्याची प्राइस 990 रुपयाला आहे, म्हणजे सॉरी 9.90 रुपये त्याची प्राइस चालू आहे. मला घ्यायचंय कितीला? 9 रुपये 80 पैशाला. पण सेलर कितीला बसलाय? 9 रुपये 90 पैशाला. पण मला वन टाइम 1,000 सॉरी 1,500 शेअर्स मिळणार आहेत का? हे मला किती पाहिजेत? 1,500 शेअर्स वन टाइम पाहिजे, वन टाइम पाहिजे. पण इथं सेलर तेवढे अवेलेबल आहेत 9 रुपये 90 पैशाला. तर काय होणार माझी बाईंग प्राइस? लक्षात घ्या, पहिल्यांदा मला माझी आयडियल प्राइस कॅल्क्युलेट पाहिजे, माहित पाहिजे आयडियल प्राइस. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आयडियल प्राइस कशी कॅल्क्युलेट केली जाते? तुमची बाईंग प्राइस प्लस तुमची सेलिंग प्राइस. म्हणजे बाईंग प्राइस किती आहे? 9 रुपये 80 पैसे प्लस सेलिंग प्राइस किती आहे? 9 रुपये 90 पैसे भागिले 2. हे जर केलं, आयडियल प्राइस कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे की तुमची बाईंग प्राइस प्लस सेलिंग प्राइस किती गेली? तर 9 रुपये 85 पैसे. याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही आता निवांत. 9.80 प्लस 9.90 भागिले 2, 9.85, 18.70च्या आसपास काहीतरी येईल, तो 18.90च्या आसपास एक्सवायझेड काहीतरी येईल. 9.85 ही काय झाली? तुमची आयडियल प्राइस झाली. म्हणजे तुम्हाला या प्राइसला ते शेअर मिळाले तर बरं होईल, फायद्यात राहाल, असं आहे. मग आयडियल प्राइस सगळ्यांना कळाली की फर्स्ट बाईंग प्राइस प्लस फर्स्ट सेलिंग प्राइस, जे काही इथं दिलेले आहे त्याची टोटल केली, त्याला 2 न डिवाइड केलं की तुमची आयडियल प्राइस मिळते ट्रेडिंग साठी. आता तुम्हाला काय पाहिजे? ऍक्च्युअल प्राइस. म्हणजे तुम्ही 1,500 बाईंगची ऑर्डर टाकली, तर तुम्हाला ते 9 रुपये 85 पैशाला मिळणार आहे का? तर नाही. मग ऍक्च्युअल प्राइस काय आहे, ती कशी कॅल्क्युलेट केली जाते ते आता लक्षात घ्या. तुम्ही इथं 1,500 ची डीमॅटला ऑर्डर बायची प्लेस केली, तर पहिले 1,000 शेअर्स तुम्हाला 9 रुपये 90 पैशाने बाय होतील. म्हणजे कसे होणार आहेत लक्ष द्या, पहिले 1,000 शेअर्स गुणिले 9.90, परत राहिलेले 500 शेअर्स तुमचे 10 रुपये प्रमाणे बाय होणार आहेत, 9 रुपये 90 पैशाने नाही. 500 गुणिले 10 रुपये, म्हणजे पहिले 1,000 शेअर्स तुम्हाला 9 रुपये 90 पैशाने मिळतील, राहिलेले दुसरे 500 शेअर्स तुम्हाला 10 रुपये मिळतील आणि तुमचा ट्रेड क्लोज होईल. तुमच्या खात्यामध्ये 1,500 शेअर्स येतील आणि शेवटी तुम्हाला ऍव्हरेज येतं की तुम्हाला ते शेअर्स कितीने मिळाले.
आता कसं आपण ते कॅल्क्युलेट करणार आहे. 1000 शेअर्स मला 9 रुपये 90 पैशाप्रमाणे मिळाले, म्हणजे 9,900 रुपये प्रमाणे मिळाले. नेक्स्ट 500 शेअर्स मला 10 रुपये मिळाले, म्हणजे मला 5,000 रुपये प्रमाणे मिळाले. म्हणजे मला टोटल 14,900 ला 1,500 शेअर्स मिळाले. म्हणजे एक शेअर्स मला 9 रुपये 93 पैशाला मिळाला. ऍव्हरेज, हे ऍव्हरेज अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं. आता इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं? ऍव्हरेज 9.93 कसं आलं हे सगळ्यांना क्लिअर झालं? काय केलं आपण? ऍक्च्युअल प्राइस काय केलं? मला 1,500 शेअर्स पाहिजेत, पण 1,000 शेअर्स मला 9 रुपये 90 पैशाने मिळत आहेत. 500 शेअर्स मला 10 रुपयानं खरेदी करावे लागतील, कारण इथं क्वांटिटी सेलिंगसाठी 1,000 अवेलेबल आहे 9 रुपये 90 पैशानं. पुढचे मला 500 शेअर जर मला एक्झिक्यूट करायचे असतील तर 10 रुपयानंच ते मला बाय करावे लागतील. मग अशा पद्धतीनं 1,000 शेअर्स 9 रुपये 90 पैशानं आणि 500 शेअर्स 10 रुपये प्रमाणे, म्हणजे टोटल मला 1,500 शेअर्स 9 रुपये 93 पैशानं मिळतील. ओके. आता मला काय करायचं आहे? मला इम्पॅक्ट कॉस्ट काढायची. इम्पॅक्ट कॉस्ट काढायची. इम्पॅक्ट कॉस्ट कशी कॅल्क्युलेट केली जाते? इम्पॅक्ट कॉस्ट फॉर 1,500 शेअर्स. मग ती कशी काढली जाते? तर इथं दिलेलं आहे बघा. 9,900 म्हणजे 9.93 मायनस 9.85, म्हणजे ऍक्च्युअल कॉस्ट मायनस आयडियल कॉस्ट. ऍक्च्युअल कॉस्ट मायनस आयडियल कॉस्ट. आता ती कसं आहे लक्ष द्या. साधं सिंपल घेतो. 9.933 करतो वजा 9.85, ही काय झाली आपली ऍव्हरेज बाईंग प्राइस झाली. ही झाली आपली आयडियल कॉस्ट. त्या येणाऱ्या उत्तराला आयडियल कॉस्टनं डिवाइड करायचं, म्हणजे 9.85 त्याला डिवाइड करायचं गुणिले 100. या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला इम्पॅक्ट कॉस्ट येते 0.84%. काय येते आपल्याला? इम्पॅक्ट कॉस्ट येते 0.84%. समजलं का? मला माहित आहे तुमच्या डोक्यावर गेलंय, तरी पण मी परत एकदा इथे एक्सप्लेन करतो, लक्षात घ्या. मला शेअर्स किती खरेदी करायचे आहेत? 1,500. अर्धा. मला 1,500 शेअर्स खरेदी करायचे आहेत. किती रुपयानं? पहिला मला सेलर अवेलेबल आहे 1,000 शेअरचा 9 रुपये 90 पैशानं. मग मी ज्यावेळेस बाईंगची ऑर्डर टाकतो त्यावेळेस मला 9 रुपये 90 पैशानं 1,000 शेअर्स मिळतील. राहिलेले 500 शेअर्स मला 10 रुपयानं ते डीमॅट अकाउंट अलाव करेल, किंवा ब्रोकर किंवा एक्सचेंज मला या पद्धतीनं देईल. मग पहिले 1,000 शेअर्स साठी मला 9,900 रुपये डिप्लॉय करावे लागतील. 500 शेअर्स साठी 5,000 रुपये डिप्लॉय करावे लागतील. म्हणजे टोटल मला 1,500 शेअर्स घ्यायला 14,900 डिप्लॉय करावे लागतील. त्याला जर मी माझ्या खरेदी क्वांटिटीनं डिप्लॉय केलं तर मला ऍव्हरेज प्राइसला 9 रुपये 933, या ऍव्हरेज प्राइसला मला माझे सगळे 1,500 शेअर्स बाय होऊन मिळतील. मग जर मला इम्पॅक्ट कॉस्ट काढायची असेल तर इम्पॅक्ट कॉस्ट मी कशा पद्धतीने काढेल? इथं फॉर्म्युला दिलाय. तुमची ऍक्च्युअल ऍव्हरेज प्राइस मायनस तुमची इम्पॅक्ट कॉस्ट, सॉरी आयडियल कॉस्ट किती होती? 9.85. या किमतीला तुम्हाला ती डील झाली असती तर फायद्याचं झालं असतं. ही आयडियल कॉस्ट काढली जाते. भागिले आपल्याला काय करायचंय? आयडियल कॉस्टनं त्याला डिवाइड करायचं आहे, म्हणजे 9.85 त्याला डिवाइड करायचं आहे. आणि येणाऱ्या उत्तराला 100 मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तुमची इम्पॅक्ट कॉस्ट मिळेल 0.84%. या पद्धतीनं हे इम्पॅक्ट कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते. आता दुसरं आपल्याला बघायचं आहे.
इथेपर्यंत सगळ्यांना क्लिअर? जर क्लिअर नसेल तर तुम्ही रिपीट व्हिडिओ बघू शकता. आता जे काय आपले निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, स्मॉल कॅप निफ्टी जे काय असेल ते कसं मॅनेज केलं जातं, तर इंडेक्स कन्स्ट्रक्शन म्हणजे इंडेक्स बिल्ड करणं, त्याचा मेंटेनन्स, त्याचं रिव्हिजन, ही प्रोसेस इज जनरली डन बाय स्पेसिफाईड एजन्सीज. फॉर इन्स्टन्स बीएससी इंडायसेस आर मॅनेज्ड बाय एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि एनएससी इंडायसेस आर मॅनेज्ड बाय एनएससी इंडायसेस लिमिटेड. म्हणजे बीएससी चा इंडेक्स मॅनेज करतं एशिया इंडेक्स प्रायव्हेट लिमिटेड, ही थर्ड पार्टी कंपनी आहे. आणि एनएससी चे इंडेक्स मॅनेज करतात एनएससी इंडायसेस लिमिटेड. हे थर्ड पार्टी कडनं मॅनेज केलं जातं. ते कसं कंट्रोल केलं जातं, त्याचं मेकॅनिझम काय आहे हे बाहेर कुणालाही माहिती नसतं. ओके, पुढे जाऊया. हे काय आपले स्पेसिफिक इंडायसेस आहेत हे तुम्ही बघू शकता. सेन्सेक्स आहे, सेन्सेक्स नेक्स्ट 50 आहे, बीएससी 100 आहे, बीएससी 200 आहे, बीएससी 500 आहे. याचा अर्थ काय? बीएससी 50 म्हणजे काय? बीएससी मधल्या टॉपच्या 50 कंपन्या. बीएससी 100 म्हणजे काय? बीएससी मधल्या टॉपच्या 100 कंपन्यांचा ऍव्हरेज. बीएससी 200 म्हणजे काय? बीएससीतल्या टॉपच्या 200 कंपन्या. बीएससी 500 म्हणजे काय? बीएससी 500 टॉप कंपन्या. निफ्टी 50 म्हणजे निफ्टीच्या टॉपच्या 50 कंपन्या. निफ्टी नेक्स्ट 50 याचा अर्थ काय? 50च्या पुढच्या म्हणजे निफ्टी 100, निफ्टी 200, निफ्टी 500 चा अर्थ काय? निफ्टीच्या टॉप 500 कंपन्यांचा ऍव्हरेज. ओके, म्हणजे या पद्धतीनं इंडियामधील काही मेजर इंडायसेस आहेत. पुढे जाऊया. काय झालं? ओके, म्हणजे या पद्धतीनं इथपर्यंत हा विषय होता. आता दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला बघायची आहे की इंडेक्स हा आपण डायरेक्टली ट्रेड नाही करू शकत. इंडेक्स हा आपण डायरेक्टली ट्रेड करू शकत नाही. म्हणजे काय? समजा मला निफ्टी बाय करायची आहे किंवा बँक निफ्टी बाय करायची आहे, तर मी डायरेक्ट बाय नाही करू शकत निफ्टी आणि 50 किंवा सेन्सेक्स डायरेक्ट बाय करू शकत नाही. तर का? हे इंडायसेस फक्त एक पर्टिक्युलर स्टॉकचं ऍव्हरेज आहे. म्हणजे जसं रिलायन्स बाय करू शकतो, टाटा मोटर्स बाय करू शकतो, तसं आपण निफ्टी डायरेक्टली बाय करून पोर्टफोलिओ मध्ये ऍड करून ठेवू शकत नाही. हे स्पेसिफिक एक स्टॅटिस्टिक डेटा आहे आणि त्या डेटाचं ते ऍव्हरेज आहे. मग जर मला निफ्टी 50 ला बँक निफ्टीला ट्रेड करायचं असेल तर त्याचे जे काही डेरिव्हेटिव्ह आहेत म्हणजे फ्युचर, ऑप्शन्स, ते मी ट्रेड करू शकतो. ओके, त्यामुळे या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या की निफ्टीला 50ला आपण डायरेक्टली ट्रेड नाही करू शकत, तर त्याचे एफएनओ जे आहेत त्याला आपण ट्रेड करू शकतो किंवा त्याला आपण ट्रेड करतो. या गोष्टी आपल्याला थोड्याफार प्रमाणात माहित असणं गरजेचं आहे. आता याला जर ट्रेड करायचं असेल तर मला त्याच्या फ्युचर आणि ऑप्शनला ट्रेड करावं लागतं. निफ्टीला डायरेक्टली ट्रेड करू शकत नाही. आता निफ्टी फ्युचरची जी काही स्थापना आहे, म्हणजे निफ्टी फ्युचर कधीपासून मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी अवेलेबल झालं, तर ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर सर्वसाधारणपणे जून 12 2000 ला, 12 जून 2000 ला निफ्टी इंडेक्स मध्ये फ्युचर ट्रेडिंगला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. ऑप्शनला कधी सुरुवात झाली निफ्टीची, तर आपल्याला बघायचं आहे जून 4 जून 2001 ला निफ्टीच्या ऑप्शन ट्रेडिंगला प्रत्यक्षात सुरुवात झालेली दिसून येते. त्यानंतर ही जी काही निफ्टी 50 आहे ती सुरुवातीला सिंगापूर एक्सचेंज जे आहे त्याला आता गिफ्ट निफ्टी म्हटलं जातं, त्या अकॉर्डिंग त्या बेसिसवरती ट्रेडिंग केलं जात होतं. त्याचबरोबर इंडेक्स फंड जे आहेत, ईटीएफ जे आहेत, इंडेक्स फंड म्हणजे काय? मी डायरेक्ट जर मला निफ्टी 50 मध्ये इंडेक्स इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. मग मी काय करू शकतो? निफ्टी बीज, ईटीएफ,
या सगळ्या गोष्टी बाय करून किंवा म्युच्युअल फंड बाय करून किंवा इंडेक्स ट्रेडेड फंड ETF जे आहेत ते बाय करून निफ्टी बीज बाय करून मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. निफ्टीच्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मी निफ्टी बीज मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करेन. निफ्टी बीज मध्ये जाऊन इन्व्हेस्टमेंट करेन. ओके. निफ्टी बीज याच्यामध्ये तुम्ही जाऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. आपण बेसिक टू ऍडव्हान्सचा कोर्स सुद्धा जनरेट केलेला आहे. तो फक्त 6,999 मध्ये आहे. 15 दिवसाचा कोर्स. तुम्ही डायरेक्टली तो बाय करू शकता आणि स्टॉक मार्केटमधल्या डिटेल गोष्टी ऑब्झर्व करू शकता. एक पर्टिक्युलर ट्रेडरला जे काही नॉलेज अपेक्षित आहे ते बेसिक टू ऍडव्हान्स मध्ये आपण कव्हर करत असतो. माझा हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9665551153. या नंबरवरती मला कॉल करा. तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्सचा जो काय कोर्स आहे तो तुम्हाला दिला जाईल. केला पाहिजे असं काही बंधन नाही, पण तो जर कोर्स केला, आता बँक निफ्टीची एक्सपायरी झालेली बंद झालेली आहे आणि तुम्हाला स्विंग ट्रेडिंग मधून चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट जनरेट करायचं असेल तर बेसिक टू ऍडव्हान्स आपला 15 दिवसाचा कोर्स आहे. तो तुम्ही बाय करू शकता आणि डायरेक्टली तुमच्या ट्रेडिंग जर्नीला एक चांगल्या पद्धतीने सुरुवात करू शकता. त्याचबरोबर ज्यांना ऍडव्हान्स हेजिंग करायचं आहे, म्हणजे रिस्क फ्री ट्रेडिंग ज्याला करायचं आहे, कन्सिस्टंट प्रॉफिटेबल ज्याला व्हायचं आहे, अशा व्यक्तींनी आपला ऍडव्हान्स ऑप्शन आणि हेजिंगचा कोर्स घेऊ शकतात. तो कोर्स 1 महिन्याचा आहे. तो कोर्स तुम्हाला 9,999 मध्ये अवेलेबल होऊन जाईल. कुठलाही कोर्स तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 9665551153 या नंबरला कॉन्टॅक्ट करून त्या ट्रेडमध्ये एंट्री करू शकता आणि तुमची हॅपी जर्नी सुरुवात करू शकता ट्रेडिंग मार्केटमध्ये. विदाउट लर्निंग नो अर्निंग या गोष्टी समजून घ्या. चला, उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद सर्वांना. जय जिजाऊ जय शिवराय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला नवीन अपडेटसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.